नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पैसा, समज आणि गैरसमज. श्रीमंत लोकांच्या मनामध्ये पैसा या संकल्पनेबद्दल कधीही गैरसमज नसतात. पैसे मिळवणं हे सर्वसामान्य व्यक्तीला काहीतरी आपण वेगळं करतोय, काहीतरी अनुचित करतोय, पैशांची अभिलाषा करणं हे पाप आहे, अशा प्रकारचे काहीतरी मनावरती संस्कार म्हणा किंवा मनामध्ये काही उपजत विचार असतात. रिच डॅड आणि पुअर डॅड या पुस्तकामध्ये आपण सगळ्यांनी वाचलं असेल की पैशांबद्दलच्या आपल्या सगळ्या संकल्पना आपल्या आईवडील किंवा कुटुंबियांकडून मनावर रुजलेल्या असतात. जर त्यांनी पैसा याविषयी जर चुकीचे विचार केले असतील तर आपणसुद्धा चुकीचे विचार करतो, आणि त्यांनी जर विचार बरोबर केले असतील तर आपण बरोबर विचार करतो, असं रॉबर्ट कियोसाकीचं अगदी ठासून म्हणणं असतं. पैसा याविषयी व्यावसायिकांनी विचार नाही करायचा तर मग कोणी करायचा? पैशाबद्दल अनेक गरीब लोकांच्या मुळात संकल्पना चुकीच्या असतात आणि म्हणून त्यांना कधीही पैसे मिळवणं शक्य होत नाही. आणि नंतर मग आपण पैसे एकदा मिळणार नाहीत असं नक्की झालं की ठेविले अनंते तैसेची राहावे, किंवा पैसे मिळवून काय करायचं आहे, ते वर न्यायचेत का, असं सगळं आपण बोलायला सुरुवात करतो. पण खरं म्हणजे पैसे हे सर्वस्व नाही, हे भरपूर पैसे मिळवल्यानंतर उच्चारायचं वाक्य आहे. बहुतेक लोकांना त्याचा विसर पडतो. त्यामुळे पैसे या संकल्पनेबद्दल बहुतांश लोकांच्या मनामध्ये समज कमी आणि गैरसमज हे जास्त असतात. व्यावसायिक व्यक्तीच्या पैशांबद्दलच्या संकल्पना या नक्कीच निश्चित स्वरूपाच्या असल्या पाहिजेत. त्याबद्दलचे काही मुद्दे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पैशांबद्दलचा सगळ्यात पहिला गैरसमज म्हणजे पैसा वाईट असतो आणि पैसा हेच सगळ्या दुःखांचं मूळ असतं, असं काहीतरी बऱ्याच लोकांच्या मनामध्ये रुजलेलं असतं. त्यामुळे क्षमता असूनसुद्धा ते पैसे मिळवायचा कधी प्रयत्नच करत नाहीत. त्यांच्या मनामध्ये असं काहीतरी असतं की पैसे मिळवणं हे पाप आहे किंवा पैसे मिळवून करायचं काय आहे. आणि ज्यावेळेला तुम्ही स्वतःला व्यावसायिक म्हणता किंवा बिझनेसमध्ये असता, त्यामुळे तुम्ही पैशांचे भक्त असणं हे जरुरी असतं. पैसे मिळवणं बिलकुल पाप नाही आहे. पैसे मिळवणं हे व्यावसायिकाचं परमकर्तव्य आहे, हे पहिले मनामध्ये तुम्ही घेतलं पाहिजे. पैशामुळे कुठल्याही प्रकारचं दुःख निर्माण होत नाही. आधुनिक जगामध्ये बहुतांश सुख मिळवण्यासाठी नक्कीच पैसे आवश्यक असतात. अर्थातच असं आपलं कुठलंही म्हणणं नाही आहे की सगळी 100% सुख ही पैशाने मिळतात, असा वेडगळ विचार कोणीही मांडणार नाही. पण आजकालचा वैद्यकीय खर्च असेल किंवा चांगल्या प्रकारचं जीवनमान असेल, हे काही फुकट मिळत नसतं आणि ते काही मानसिक समाधान वगैरे त्याच्यातनं लाभत नसतं. मुळामध्ये पैसे मिळवणं आणि मनाने आनंदी असणं ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. लोक त्याची नेहमी गल्लत करतात. म्हणजे पैसे भरपूर मिळवणं म्हणजे मानसिक समाधान, किंवा मानसिक समाधान हे पैसे नसताना पण मिळतं, ह्याचा दोन्हींचा काहीही संबंध नाही आहे. हे पहिले क्लिअर करा. तुम्ही व्यावसायिक आहात, तुम्हाला पैसे मिळवायचेच आहेत, तर निदान पैशाला तुम्ही वाईट तरी लेखू नका. पैशांमुळे सगळी दुःख निर्माण होतात, भेदभाव निर्माण होतात, हेवेदावे निर्माण होतात. अशा काहीतरी निगेटिव्ह किंवा विकृत संकल्पना जर लहानपणापासून ऐकल्या असतील तर त्या मनामधनं काढून टाका. पैसे हे कुठल्याही दुःखाचं कारण असू शकत नाही. पैशामुळे झालाच तर आनंद होऊ शकतो, हे पहिले अंतर्मनामध्ये नोंदवा. तर तुम्हाला पैसे मिळवण्याच्या सोपानाची, जिन्याची पहिली पायरी तुम्ही चढलात असं म्हणायला हरकत नाही. पैशांबद्दलचा दुसरा गैरसमज म्हणजे पैशांमुळेच भ्रष्टाचार होतो, पैशांमुळेच अपहार होतो. पण तुम्ही जर नीट विचार केला तर ज्याच्याकडे पैसे नाहीच आहेत तो सुद्धा भ्रष्टाचार करू शकतोच की. त्यामुळे पैसे मिळवण्यासाठी चांगल्या मार्गाचा अवलंब करणं हेच तर मुळात आपण म्हणतोय. पैशांसाठी भ्रष्टाचार करणं किंवा वाईट मार्गाचा अवलंब करणं असं कुठल्याच पैशांसंबंधी लिहिणाऱ्या लेखकांनी किंवा बोलणाऱ्या वक्त्यांनी किंवा तज्ज्ञांनी कधीच म्हटलेलं नाही आहे. पैसे मिळवायचे असतात ते चांगल्या मार्गानेच मिळवायचे असतात. पण एकदा पैसे आले की भ्रष्टाचार होतो किंवा पैसे येण्यासाठी भ्रष्टाचार होतो, असं काहीतरी मनामध्ये एकदा तुम्ही घेतलं की पैसे मिळवण्याची इच्छा निर्माणच होत नाही. त्यामुळे पैसे आणि वाईट गोष्टी याची उगीचच सांगड घालणं हेच मुळात चुकीचं आहे. पैसे आणि अपहार ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. कदाचित
पैसे सहजपणे मिळवण्यासाठी काही लोक अशा वाममार्गाचा अवलंब करत असतील, पण तुम्ही जर सच्चे व्यावसायिक असाल, जर चांगल्या मार्गाने तुम्हाला व्यवसाय करता येत असेल, तर तुम्हाला चांगल्या मार्गाने पैसे मिळवणं हे सुद्धा शक्य असतं. त्यामुळे मनाची साफसफाई करण्यासाठी सुरुवातीला मनामध्ये हे लिहून टाका, अधोरेखित करा की पैसे आणि अपहार या दोन वेगळ्या गोष्टी आहेत आणि त्याची सांगड मी कधीही माझ्या विचारांमध्ये, माझ्या क्रियेमध्ये घालणार नाही. एकदा तुमचे पैशाबद्दलचे विचार हे सुस्पष्ट झाले की पैसे मिळवण्याचा मार्ग हा नक्कीच क्लिअर होत जातो. काही नकारात्मक विचार करणाऱ्या लोकांच्या मनामध्ये लहानपणापासून असं ठसलेलं असतं की मी गरीब आहे किंवा मी मध्यमवर्गीय आहे आणि पैसे मिळवण्याची माझी योग्यताच नाही किंवा पैसे मिळवणं हे मला शक्यच होणार नाही, असं काहीतरी मनामध्ये घेतल्यामुळे पैसे मिळवण्याचा कुठलाही मार्ग, अतिशय चांगला मार्गसुद्धा अनेकांना योग्य वाटत नाही. ते तसा प्रयत्नच करत नाहीत, ते आराम करतात, वायफळ गप्पा मारतात. पण खरोखरच कुठल्या मार्गाने पैसे मिळतील आणि आपलं आयुष्य, आपल्या कुटुंबियांचं आयुष्य सुखकर होईल असा कुठलाही विचार करत नाहीत. आणि अशा वेळेला पैसे एकदा मिळाले नाहीत की आम्हाला ते मिळवायचेच नसतात किंवा मिळवायचे नव्हते किंवा आम्हाला पैशात इंटरेस्टच नाही, अशा थापा मारायला असे लोक मोकळे होतात. परंतु जो व्यावसायिक आहे, ज्याने व्यवसाय सुरू केलेला आहे, त्याला अशा प्रकारच्या डरपोक आणि निगेटिव्ह वक्तव्याला आयुष्यामध्ये स्थान देणं हे शोभत नाही. तुम्ही जर व्यावसायिक आहात, तुम्ही निष्ठेने व्यवसाय करत आहात, तर तुम्ही लक्ष्मीचे पुजारी असणं हे गरजेचंच आहे. तुमचा व्यवसाय वाढेल, तुम्ही अजून काही लोकांना काम देऊ शकता, लोकांना कामावर ठेवू शकता, उत्तम टॅक्स भरून गव्हर्नमेंटची सेवा करू शकता, देशाची सेवा करू शकता, भारतामध्ये रोजगार निर्मिती करू शकता. अनेक चांगल्या गोष्टींना तुम्ही दान देऊन किंवा आर्थिक हातभार लावून मदत करू शकता. मग याच्यामध्ये कुठे आलं की पैसे वाईट आहेत, म्हणून माझी पैसे मिळवण्याची योग्यताच नाही, असे काहीतरी नकारात्मक विचार सुरुवातीला मनामधून काढून टाका. म्हणजे पैशांबद्दलच्या मनामध्ये असलेल्या तुमच्या संकल्पना चांगल्या प्रकारे तुमच्या अंतर्मनावरती कोरल्या जातील, अधोरेखित होतील आणि मग पैशाबद्दलचे तुमचे विचार अजून चांगल्या मार्गाने जाऊ शकतील, स्पष्ट होतील. पैशांबद्दलची अजून एक गैरसमजुतीची भावना म्हणजे अनेकांना असं वाटतं की मला पैसे मिळावेत असं देवालाच वाटत नाही किंवा पैसे मिळणं हे माझ्या नशिबातच नाही असं स्वतःच ते ठरवतात आणि पैसे मिळवण्यासाठी कुठल्याही प्रकारचं वेगळं काम करत नाहीत. एक लक्षात घ्या, आहे ती नोकरी रेग्युलर करून कधीही कोणी श्रीमंत होत नसतं. व्यावसायिक लोकांना अनेक उत्पन्नाचे मार्ग निर्माण करणं शक्य असतं. जर समजा तुम्ही नोकरीमध्ये असाल, तुम्ही शेअर मार्केटसारखी गोष्ट किंवा अन्य प्रकारचे व्यवसाय हे फावल्या वेळामध्ये करणं किंवा पैशांबद्दलचा विचार करणं हे नक्की करू शकता. पैसे मिळवण्याचा विचार करणं याचा अर्थ तुम्ही लोभी होत नाही. पैसे मिळवणं ही वेगळी गोष्ट आहे, लोभी किंवा स्वार्थी असणं ही वेगळी गोष्ट आहे. त्यामुळे मनामधले पैशांबद्दलचे विचार अजून स्पष्ट करण्यासाठी हे पहिले समजून घ्या की तुम्हाला पैसे मिळावेत असं सुरुवातीला तुम्हाला वाटलं पाहिजे. नंतर तुम्ही नशीब वगैरे गोष्टींचा विचार करू शकता. आधी स्वतःला पैसे मिळायला हवेत असं स्वतःला वाटायला हवं, तरच पैसे तुम्हाला मिळू शकतात. हे एकदा समजलं की पैशाबद्दलचे विचार अजून चांगल्या प्रकारे तुम्ही करू शकता. पैशांबद्दलची अजून एक गैरसमजुतीची भावना म्हणजे गरिबीतच सुख असतं. सुप्रसिद्ध जगप्रसिद्ध व्यावसायिक बिल गेट्स यांनी असं म्हटलेलं आहे की तुम्ही जर गरिबीत जन्माला असाल तर तो तुमचा दोष नाही, पण तुम्ही जर गरिबीत मरण पावलात तर जरूर तो तुमचा दोष आहे. म्हणजे तुम्ही जन्मताना जरी गरीब असलात तरी धनिक माणूस म्हणून मरणं हे तुमचं कर्म असतं. पैसे मिळवणं हे अजिबात पाप नाही, त्याचा तुम्ही चांगला वापर करू शकता. मुळातच पैसे तुम्ही चांगल्या मार्गाने मिळवू शकता. त्यामुळे गरिबीत सुख असतं हे पैसे मिळत नाहीत असं समजल्यानंतर नकारात्मक दृष्टीने उच्चारलेलं एक वाक्य असतं आणि तशा प्रकारची नकारात्मक भावना व्यावसायिक म्हणून कधीही मनामध्ये येऊन देऊ नका. जरूर तुम्ही लक्ष्मीचे भक्त व्हा. पैसे मिळवण्यामध्ये कधीही कुठलं पाप नसतं आणि पैसे मिळवणं
हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, असं काहीतरी अंतर्मनामध्ये तुम्ही निर्माण करा. म्हणजे तुमच्या पैशांबद्दलच्या संकल्पना अजून क्लिअर होतील. पैसे मिळवण्याचे अनेक चांगले मार्ग तुम्हाला दिसायला लागतील आणि खरोखरच तुम्हाला श्रीमंतीकडे जाण्याचा मार्ग सापडेल. व्यावसायिक म्हणून याचा जरूर तुम्ही विचार करायला हवा. अजून एक गैरसमज पैशाबद्दलचा येतो, म्हणजे पैसे आणि समाधान हे एकच नसतं. अगदी खरं आहे, पण सध्याच्या जगामध्ये अनेक आवडणाऱ्या गोष्टी आपण पैशांमुळे साध्य करू शकतो, विकत घेऊ शकतो, मिळवू शकतो, एन्जॉय करू शकतो. त्यामुळे बऱ्याचशा सुखांचं मूळ कारण हे पैशांमध्ये दडलेलं असतं, हे नाकारून चालणार नाही. त्यामुळे माणसाने जर का योग्य प्रकारे पैसे मिळवण्याचा विचार केला तर त्याला नक्की त्या पैसे मिळवण्यामध्ये जे काही आपण कामधंदा उद्योग करतो त्यात जी क्रिएटिव्हिटी वापरतो त्यातनंही आनंद मिळतो. मिळालेल्या पैशांचा चांगला वापर करून सुद्धा माणसाला सुखी आणि समाधानी आयुष्य जगता येतं. किंबहुना रिटायरमेंट नंतरचं आयुष्य जर आनंदाने घालवायचं असेल, कोणावरती डिपेंड किंवा अवलंबून न राहता जर घालवायचं असेल, सुखासमाधानी जगायचं असेल, जर वैद्यकीय सेवा उत्तम प्रकारे मिळवायची असेल, चांगल्या घरात राहायचं असेल, ठिकठिकाणी प्रवास करायचा असेल, तर हे काही फुकट होत नाही, ते मनाच्या समाधानावरती होत नाही. त्याकरता पैसे नक्की आवश्यक असतात. त्यामुळे उगीच काहीतरी वेडगळ संकल्पना मनामध्ये ठेवू नका की पैसे आणि समाधान हे वेगळं असतं. नक्की समाधानामधला बराचसा भाग हा पैशाशी निगडीत असतो. मग अशा वेळेला नकारात्मक विचारांचे लोक अशी काहीतरी उदाहरणं देतात की बघा त्यांच्याकडे पैसे खूप होते पण त्यांना आजारपण आलं, बघा अमुक यांच्याकडे पैसे खूप होते पण त्यांची मुलं नीट वागत नाहीत, असे शोधून शोधून उदाहरणं देणारे काहीशा विकृत मनोवृत्तीचे लोक आपल्या आजूबाजूला असतात. त्यांना तुम्ही निग्लेक्ट करायला शिका. तुमचं पैसे मिळवण्याचं जे ध्येय आहे ते साध्य करण्याचा जरूर प्रयत्न करा. कारण का असे नकारात्मक लोक आपल्या आजूबाजूला असणं हे साहजिक आहे. त्यामुळे पैसे आणि समाधान याची प्रत्येकाची संकल्पना ही वेगळी असते. आपली स्वतःची संकल्पना निर्माण करा आणि पैसे मिळवायला सुरुवात करा. बरेच लोक स्वतःचंच असे तत्त्वज्ञान घेऊन वावरत असतात की लक्ष्मी आणि सरस्वती एकत्र नांदत राहीत. प्राचीन काळामध्ये कदाचित असं शक्य असेल की एखाद्या व्यक्तीकडे विद्वत्ता आहे म्हणजे पैसे नसतात, किंवा एखाद्या व्यक्तीकडे पैसे आहेत म्हणजे विद्वत्ता नसते. तुम्ही आजकाल अशी असंख्य उदाहरणं घेऊ शकता प्रोफेशनल व्यक्तींची की ज्यांच्याकडे पैसे असतात आणि त्यांचं ज्ञान, त्यांच्याकडे असलेली कला, त्यांच्याकडचा अनुभव आणि बुद्धिमत्ता यांच्या जोरावर त्यांनी चांगल्या मार्गाने ते मिळवलेले असतात. तसंच उच्च शिक्षणामधल्या अनेक ब्रँचेस जर तुम्ही पाहिल्या जिथे फीज मुळात लाखांमध्ये असते, म्हणजे तुमच्याकडे बुद्धिमत्ता असेल आणि तुम्हाला जर का उच्च शिक्षण घ्यायचं असेल, परदेशात जाऊन जर शिकायचं असेल, तिथली फी, तिथलं राहणं याच्याकरता पैसे लागतात. म्हणजे आजच्या जमान्यामध्ये जर तुमच्याकडे लक्ष्मी असेल तर सरस्वती मिळवणं हे शक्य असतं, आणि जर सरस्वती असेल तर लक्ष्मी आपोआप येते. त्यामुळे ही जी जुनी संकल्पना आहे ती मनातनं काढून टाका. आजच्या आधुनिक युगामध्ये लक्ष्मी आणि सरस्वती ह्या जरूर एकत्र नांदताना आपल्याला दिसतात. त्यामुळे प्राचीन कल्पना सोडून द्या. प्रत्येक वेळा जुनं ते सोनं असतात असं नाही. अनेक प्राचीन विचार, जुन्या संकल्पना जरूर आदरणीय आहेत, पण बऱ्याच वेळा बुरसटलेले विचारसुद्धा आपण घेऊन चालत असतो. किंबहुना आपल्या घरातल्या काही सिनियर लोकांनी आपल्या मनावर काही ठसवलेल्या गोष्टी असतात, त्यामुळे त्यांचा मान ठेवणं हे अगदी बरोबर आहे. याचा अर्थ त्यांनी सांगितलेल्या काही चुकीच्या संकल्पना आपण घेऊन पुढे वावरत राहणं हे काही बरोबर आहे असं नाही. प्रत्येक गोष्ट जुनं ते सोनं या संकल्पनेवरती घासून पाहणं हे योग्य नाही. कधी कधी जुनं ते भंगारसुद्धा असू शकतं, हे सुद्धा मान्य करायला शिका. त्यामुळे पैसे आणि बुद्धिमत्ता ही वेगळी असते असं काही मानू नका. ते प्रत्येक व्यक्तीवरती आणि घडणाऱ्या घटनेवरती अवलंबून असतं. एक मात्र नक्की, हल्ली पैसे आणि बुद्धिमत्ता ह्या दोन्ही गोष्टी एकत्र नांदताना दिसतात, हे मात्र अगदी खरं आहे. पैशांबद्दलची अजून एक चुकीची संकल्पना म्हणजे पैसे मिळवण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते असंच काही नाही. जर स्मार्ट इन्कम किंवा पॅसिव्ह इन्कम मिळवण्याचे जर स्रोत निर्माण केले, अनेक मार्गांनी पैसे मिळवण्याची जर योजना आखली
तर एकाच व्यक्तीला 2, 4, 5, 10 ठिकाणाहून सुद्धा पैसे मिळू शकतात. त्यामुळे पैसे मिळवण्यासाठी नेहमीच मेहनत करावी लागते असं नाही आहे. तसं असतं तर रस्त्यावरती काम करणारे मजूर किंवा अंग मेहनतीची कामं करणाऱ्या लोकांना खूप पैसे मिळाले असते, असं होत नाही. बुद्धीचा वापर करून अनेक लोक अब्जाधीश होतात आणि प्रचंड मेहनत तासनतास करून काही लोकांना 2 वेळचं जेवणसुद्धा मिळत नाही. त्यामुळे स्मार्ट इन्कम सोर्सेस शोधणं, स्वतःच्या कला, स्वतःच्या ओळखी, स्वतःमध्ये असलेल्या चांगल्या गोष्टी याचा वापर करणं आणि योग्य मार्गाने पैसे मिळवणं याच्यावरती जर लक्ष केंद्रित केलं तर पैसे मिळवणं सहज शक्य होऊ शकतं. त्यामुळे मनामध्ये गैरसमज जास्त निर्माण करून घेण्याऐवजी योग्य प्रकारचे समज, योग्य प्रकारच्या संकल्पना या जर मनामध्ये रुजवल्या तर मात्र नक्की पैसे मिळू शकतात. पैशांबद्दलचा अजून एक हास्यास्पद गैरसमज म्हणजे पैसे खूप मिळाले की मित्र आणि नातेवाईक दुरावतात. आता जर का समजा तुमच्याकडे पैसे खूप असतील आणि तुम्ही जर मित्र आणि नातेवाईक यांना खरोखर मदत केली तर त्याच्यामध्ये मित्र आणि नातेवाईक कसे दुरावतील? उलटं ते जवळ येऊ शकतात. जेव्हा आपल्याला पैसे मिळतच नाहीत किंवा मिळणारच नाहीत अशी मानसिकता करून घेतली की अशा प्रकारच्या नकारात्मक मानसिक जमिनीवरती निगेटिव्ह रोपं उगवायला लागतात आणि मग कारणं सापडायला लागतात की मला पैसे मिळणारच नाहीत किंवा पैसे मिळवणं पाप आहे, पैसे मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागते, किंबहुना फक्त मेहनतच करावी लागते आणि ती मला शक्य नाही आहे. नंतर पैसे जर खूप मिळाले तर नातेवाईक दुरावतील, पैसे जर खूप मिळाले तर मित्र दुरावतील, अशा काहीतरी वेडगळ संकल्पना मनामध्ये घेऊन व्यावसायिकाला कधीही पैसे मिळवणं शक्य होत नाही. त्यामुळे विचार जर शुद्ध असतील, स्वच्छ असतील, जर वैचारिक तुमची धारणा जो योग्य असेल तर तुम्ही पैशांच्या बाबतीतले तुमचे विचार हे सुनिश्चित नक्की करू शकता. पैसे मिळाल्यामुळे कोणाचं रिलेशन समाजामध्ये कधी खराब होत नसतं. मुळामध्ये तुम्ही कसे वागता त्याच्यावर ते असतं. पैसे मिळाल्यानंतरसुद्धा जर तुमचं वागणं पूर्वीसारखंच चांगलं असेल तर फरक पडत नाही आणि पैसे न मिळतासुद्धा जर तुमचं वागणं खराब असेल तर ते पैसे मिळाल्यानंतरसुद्धा त्याचा काही उपयोग नसतो. त्यामुळे तुमचं लोकांशी असलेलं वागणं, लोकांशी असलेले तुमचे संबंध, हितसंबंध आणि पैसे ह्या 2 गोष्टी वेगळ्या आहेत. त्याचा एकत्र संबंध लावून पैशाबद्दल नकारार्थी विचार मनामध्ये आणू नका. पैशाबद्दल चांगले विचार करा. नक्की तुम्हाला पैशांबद्दलचे चांगले विचार पैशांकडे घेऊन जातील. पैशांबद्दलचा अजून एक मोठा गैरसमज म्हणजे पैसे मिळाल्यानंतर आध्यात्मिक किंवा मानसिक समाधान लाभत नाही. अनेक व्यापारी किंवा अनेक धनिक लोक हे वृद्धाश्रमांना किंवा हॉस्पिटल्सला किंवा अनेक शिक्षण संस्थांना मोठ्या प्रमाणावरती मदत करताना अनेक वेळेला आपण पाहतो. त्या सगळ्यांकडे भरपूर पैसे असतात, ते भरपूर पैसे मिळवतात, ते कधी उन्मत्त होत नाहीत, तर पैशांचा ते चांगला उपयोग करतात. समाजाला, लोकांना मदत करण्यासाठी ते उपयोग करतात. त्यामुळे पैसे मिळवणं, मानसिक समाधान आणि आध्यात्मिक समाधान ह्या सगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. असे असंख्य लोक आहेत की ते भरपूर पैसे मिळवल्यानंतरसुद्धा समाधानी असतात, साधे असतात. त्यांचं आत्मिक समाधान किंवा आध्यात्मिक समाधान ह्याच्या संकल्पनाच वेगळ्या असतात. त्यामुळे एकदा आपल्याला पैसे मिळत नाहीत म्हटल्यावरती अशा प्रकारचे नियम निर्माण करणं आणि आपल्या अशा मित्रांना की ज्यांच्याकडे पैसे नाहीत, ज्यांना ते मिळवता येत नाहीत, अशा लोकांबरोबर असे नकारार्थी विचार शेअर करणं हे काही बरोबर नाही. त्यामुळे सुरुवातीला पॉझिटिव्ह विचार करा आणि एक लक्षात घ्या, मानसिक समाधान, आध्यात्मिक समाधान आणि पैसे याची कुठल्याही प्रकारे सांगड घालण्याचा प्रयत्न करू नका. अजून एक खूप मोठा गैरसमज म्हणजे पैसे या विषयावर बोलू नये. संपूर्ण जगभरामध्ये अशी एक संकल्पना आहे की लहान मुलांच्या समोर पैसे या विषयावर बोललं जात नाही. पैशांबद्दलचा एक अभ्यासक रॉबर्ट कियोसाकी याने म्हटलेलं आहे की उलटं लहान मुलांनाच पैशांबद्दल सांगितलं पाहिजे. त्यांच्या मनामध्ये पैशांबद्दलच्या संकल्पना स्पष्ट असल्या पाहिजेत. त्यामुळे त्यांना पैसे मिळवणं, पैशाचा योग्य प्रकारे वापर करणं हे लहानपणापासून जर समजलं तर प्रत्यक्ष पैसे मिळवण्याच्या वेळेला त्यांची गडबड होत नाही. त्यामुळे अशा प्रकारचे वेडगळ समज जर मनातनं काढून टाकले तर पैशांबद्दलच्या संकल्पना लहान वयातच सुस्पष्ट होत जातात.
आतापर्यंत आपण पैशांबद्दलचे जवळपास 11 ढोबळ मनाने दिसणारे, जास्तीत जास्त ठिकाणी आढळणारे गैरसमज पाहिले. जर समजा तुमच्या मनामध्ये अशा प्रकारचे गैरसमज असतील किंवा तुमचं मन अशा प्रकारच्या व्हायरसने दूषित झालं असेल तर ते स्वच्छ करण्यासाठी अँटीव्हायरस म्हणून काही गोष्टी वापरणं आवश्यक आहे. सर्वप्रथम तुमच्या मनामध्ये हे ठसवा की श्रीमंत होणं ही चांगली गोष्ट आहे आणि मला नक्की श्रीमंत व्हायचं आहे. एकदा तुम्ही मनावरती घेतलं की मला पैसे मिळवायचे आहेत, जरूर पैसे मिळवायचे आहेत, मला नक्की श्रीमंत व्हायचं आहे, तर तुमच्या विचारांमध्ये एक पॉझिटिव्हिटी येते आणि चांगल्या प्रकारे तुम्ही पैशांबद्दल विचार करू शकता. पैशांबद्दलचे चांगले विचार करताना तुम्ही मनामध्ये असं ठसवणं आवश्यक आहे की पैसे मिळवण्यासाठी जी आवश्यक असेल ती मेहनत करायला मी तयार आहे. म्हणजे असं कुठेही आपल्याला म्हणायचं नाही आहे की गैरमार्गाने किंवा वाममार्गाने पैसे मिळावेत असं मला वाटतं. पण पैसे फुकट मिळत नसतात. असेल हरी तर देईल खाटल्यावरी ही फक्त म्हण आहे, असं काही होत नसतं. प्रयत्नांती परमेश्वर हे खरं असतं. त्यामुळे पैसे मिळवण्यासाठी जी आवश्यक मेहनत आहे ती मी नक्की करेन असं एकदा तुमच्या मनाने घेतलं की तुमची मानसिकता पैसे मिळवण्यासाठी तयार होते. तशा प्रकारची एकदा मानसिकता तयार करा म्हणजे तुम्हाला पैसे मिळवणं सोपं होऊ शकतं. तिसरी महत्त्वाची गोष्ट, पैशांबद्दलचे सगळे गैरसमज मनातनं काढून टाका. पैसे मिळवणं ही अतिशय चांगली गोष्ट आहे. पैसे ही अतिशय उत्तम गोष्ट आहे. पैसे ही आवश्यक गोष्ट आहे असं तुम्ही एकदा स्वीकारलं, तुमच्या मनाने स्वीकारलं, तुमच्या अंतर्मनावरती ते ठसलं की पैशांबद्दलचे सगळे वेडगळ गैरसमज तुमच्या मनातून दूर होतात आणि पैसे मिळवण्याबद्दलच्या मूलभूत संकल्पना तुम्हाला समजायला लागतात. तुमचं वय कितीही असू दे, चांगल्या प्रकारचे विचार करण्यासाठी, मग ते पैशांबद्दल असतील किंवा एकंदर माणसाच्या जगण्याबद्दल असतील, वयाची अट नसते. त्यामुळे पैशांबद्दलचे गैरसमज मनातनं काढून टाका आणि पैशांबद्दलचे चांगले समज मनामध्ये निर्माण करा. आणि पैसे मिळवताना सगळ्यात पॉझिटिव्ह विचार करण्यामध्ये एक पॉईंट लक्षात घ्या की पैसे मिळवण्याची इच्छा करण्यामध्ये काहीच गैर नाही, हे स्वतःला आधी समजवा. पैसे मिळतील न मिळतील, किती मिळतील, श्रीमंतीच्या कल्पना व्यक्तिगणित वेगळ्या असतात. कोणाला अमुक एक रक्कम मिळाली म्हणजे ठीक आहे किंवा छान आहे किंवा खूप मिळाली असं वाटेल, एखाद्याला ती खूप कमी वाटेल. व्यक्तीनुसार किती पैसे मिळाले म्हणजे समाधान मिळेल ह्या संकल्पना वेगळ्या असतात. परंतु पैसे मिळवण्याची इच्छा मनामध्ये असणं ह्यात तर काही नक्कीच गैर नाही आहे, हे पहिल्यांदा स्वतःला समजवा. या व्हिडिओमध्ये आपण पैशांबद्दलचे अनेक गैरसमज आणि ते गैरसमज मनातून जाण्यासाठी कुठले चांगले समज आपल्या मनामध्ये आपण ठसवणं आवश्यक आहे त्याच्याबद्दल पाहिलं. असं आपल्याला अजिबात म्हणायचं नाही आहे की पैशांबद्दल लोभ निर्माण करा, असं अजिबात म्हणायचं नाही आहे. कोणाला फसवा, वाममार्गाने पैसे मिळवा असंही कोणाला सांगायचं नाही आहे. पण आपण तयार केलेले बहुतांश व्हिडिओ हे व्यावसायिक व्यक्तींसाठी आहेत. तुम्ही ज्यावेळेला व्यवसाय करता त्यावेळेला ते प्रॉफिट तुम्ही मिळवण्यासाठी करता. प्रॉफिट म्हणजेच अर्थात तो पैशांच्या स्वरूपामध्ये आपण विचार करतो. त्यामुळे पैसे मिळवण्याबद्दलच्या संकल्पना एकदा तुम्ही मनामध्ये ठसवल्यात, त्या स्पष्ट केल्यात, स्वतःला समजवल्यात की पैसे मिळवण्याचा मार्ग स्वच्छ होतो, क्लिअर होतो. त्यामुळे हे समज आणि गैरसमज या व्हिडिओत जे सांगितलेत ते कागदावरती लिहून काढा. त्यातले कुठले गैरसमज घेऊन तुम्ही आजवर जगत होतात ते स्वतःशी मान्य करा. जर तसं असेल तर ते गैरसमज मनातून काढून टाका. नंतर आपण 4 मुद्दे सांगितले, ते पॉझिटिव्ह मुद्दे आहेत, ते मनामध्ये आणण्याचा जरूर प्रयत्न करा. पैशांबद्दल सकारात्मक विचार करायला सुरुवात करा आणि एकदा तुम्ही सकारात्मक विचार स्वीकारलेत की पैसे मिळवण्याचा मार्ग तुमच्याकरता निश्चितच ओपन होईल किंवा तुम्हाला तो स्पष्टपणे दिसायला लागेल. मला असं वाटतं पैशांसंदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जरूर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, कॉमेंट करा आणि पुढच्या व्हिडिओची जरूर वाट पहा. धन्यवाद.